श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळचे वाजलेले आहेत 7. तर बघू शकता वातावरण, सकाळची खूप धावपळ असते सर्वांनाच. खरंच एक स्त्री ना खूप काही हँडल करू शकते. सकाळचं इतकं दगदग असते ना, काही सांगता येत नाही. कारण की मुलांची शाळा आणि त्यांची टिफिन आणि नवऱ्याचं टिफिन आणि आपल्याला प्लस जॉबला जायचं असेल तर आपलं, मग ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. आणि सकाळी 8 वाजता आम्हाला सगळ्यांना निघावं लागतं. मी काय थोडंसं एखादी अर्धा तास उशिरा जाते, पण या सर्वांना 8 वाजता घरच्या बाहेर पडावं लागतं. तर नाश्ता चालू आहे दूध आणि टोस्टचा. जे आहे ते आम्ही घेतो, असं काय नाही हे पाहिजे ते पाहिजे म्हणून. मग नंतर डब्यासाठी वांग्याची भाजी आणि चपाती बनवली होती. तिघांचेही डबे वगैरे पॅक करून ठेवून दिलेत. आता थोडासा चहा घेते, मग नंतर बाकीचं सगळं आवरते. ह्या दोघांना आंघोळ घालायचे आहे. घरात सगळं काही राडा पडलेला आहे ते आवरायचं आहे आणि यांनाही पाठवून द्यायचं आहे कामावर. यांचाही नाश्ता बाकी आहे अजून. मग यांना नाश्ता वगैरे देऊन, डबा वगैरे देऊन यांना पाठवावं लागतं. मग या दोघांना सगळं आवरून मग यांना पाठवून यावं लागतं शाळेत. मग नंतर मी माझ्या कामावर जाऊ शकते. तर असं आहे बघा सकाळची दगदग. म्हणूनच बोलते की एक स्त्री खूप काही सहन करू शकते, खूप काही हँडल करू शकते. माझंही असंच आहे आणि मला कामाला जाणं हे अनिवार्य आहे. कारण की एक घरी बसून चालत नाही आणि काम केल्याशिवाय पर्याय नाही. कारण की आपण जर काम केलं तर आपल्या हातातही पैसा फिरतो. जेव्हा एक स्त्री काम करते ना, तेव्हा ना तिच्यामध्ये खूप वेगळे बदल होतात. तिच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये, राहण्यामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये. जर पैसा असला ना तर आपल्यापाशी कॉन्फिडन्सही येतो. म्हणून पैसा कमवणे खूप गरजेचं आहे एका स्त्रीसाठी. जर तुम्ही एखादी लहान बाळ वगैरे असेल घरी, तुम्ही काही ना काही कोशिश, धडपड करत राहावा की काही ना काही केलं तर तुम्हाला यश हे थोड्या दिवसानं किंवा काही कालांतरानं का होईना भेटतं. पण आपण धडपड करायला पाहिजे. असं नाही अरे बाळ आहे, असं आहे, आपण ह्या सगळ्या कारणं देतो. कारण की असते असे काही घरी आपल्या सिच्युएशन, पण घरातली कामं वगैरे भरपूर असतात. पण आपण ते कामं कितीही केलं तर आपल्याला कोण किंमत देत नाही. म्हणून ना आपल्याला काम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे. म्हणून सांगते की काहीतरी काम करा. लई नाही, थोडं का होईना आपापल्या पुरतं. लई जास्त कमवायचं नाही, पण थोडंफार. कारण की त्याची व्हॅल्यू काही वेगळीच असते. प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यासमोर हात पसरवायची गरज आपल्याला येत नाही. म्हणून सांगते, माझीही हीच कंडिशन आहे. आणि तुम्हाला एक खरं सांगते, आजकाल ना सोशल मीडियावर खूप पॉझिटिव्ह गोष्टी, खूप चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्या जातात. पण सगळ्यांची ना लाईफ जसे दाखवतात ना तशी नसते. रील लाईफ आणि रिअल लाईफमध्ये खूप वेगळं असतं. त्यामुळे त्यांच्या रीलवर वगैरे जाऊन आपण स्वतःला असं हे नाही समजायचं, कमी नाही समजायचं. स्वतःला आपण चांगलं समजायचं. कारण की सगळ्याची लाईफ हे काही ना काही त्याच्यामध्ये वाईटही घडत असतं आणि चांगलंही घडत असतं. हे सगळं मनावर घेत बसायचं नाही. तर चला, मी आता निघाली आहे कामावर. तर प्लीज माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बेल आयकन हिट करा. मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. ही माझी नवीन सुरुवात आहे. तर बघा, काम वगैरे आवरून मग मी संध्याकाळी घरी आली होती. तर ह्या दोघांना ट्युशनलाही पाठवलं होतं. त्यांना शाळेहून आणणं, दुपारी जेव वगैरे घालणं, हे सगळं करून ट्युशनला वगैरे पाठवून दिली होती. हे जाऊन आले ट्युशनला. मग नंतर आम्ही दुकानला गेलो होतो. आलो मग घरी. कपडे वगैरे धुवायचे होते, कारण की आपल्याला कामाला जायचं आहे म्हणल्यावर थोडंफार मागेपुढे होतं. चला मग, बाय.